तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजे 7 मेच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता कमळीने तिची कॉलेजची फीस भरण्यासाठी बॉटलचा व्यवसाय चालू केलेला पाणी बॉटल विकत असते. त्यानंतर रागिनी आणि कामिनीला ते पण दाखवलं नाही. त्यांनी मात्र तिनं रोडवर जो काही बिझनेस चालू केला होता पाणी बॉटल विकायचं तो देखील त्यांनी बंद करून टाकला आहे. त्यानंतर आता कमळीला एक ऑर्डर येते की आम्हाला ह्या ठिकाणी तुम्ही पाणी बॉटल आणून द्या, तुम्ही म्हणसाल ना तेवढे पैसे मी तुम्हाला देईल. आता याच्यामध्ये फक्त रागिनी आणि कामिनीचाच प्लॅन असतो की कमळीला न कुठेतरी बंद करून ठेवायचं आणि जोपर्यंत कॉलेजची फीस भरायचा टाईम देखील संपून जाईल मग काय तिला आपल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळणार नाही, मग तिला गावाकडे जावं लागेल असं मात्र त्यांचा प्लॅन असतो. आता त्यानंतर कमळीला जी ऑर्डर येते त्या मुलाचा फोन येतो, काय आम्हाला काही पाण्याच्या बॉटल हव्या होत्या, आमच्या घरी कार्यक्रम वगैरे आहे. त्यानंतर कमळीला खूप आनंद होतो की चला बाबा, देवाच्या कृपेनं मला खूप मोठी ऑर्डर मिळाली आहे. मी आता त्यांना त्या बॉटल नेऊन देईल. जे काही आलेले पैसे आहेत ना ते मात्र मी माझ्या फीस भरण्यासाठी वापरू शकते. आता त्यानंतर कमळीला त्या मुलाने जिथं फोन केला तिथे मात्र कमळी त्या पाण्याच्या बॉटल घेऊन जाते. तो मुलगा म्हणू लागतो, हो हो मीच आहे, चला आता तुम्हाला ना या ठिकाणी इथून बॉटल घ्यायच्या आणि एका ठिकाणी ठेवून द्यायच्या. आता कमळीचं कामच ते म्हणल्यानंतर जो समोरचा व्यक्ती सांगेल की इथं आमच्या बॉटल ठेवून द्यावा, कमळीला त्या ठेवावं लागत होत्या कारण की तिला पैशाची गरज होती. आता त्यानंतर त्या मुलगा कमळीला म्हणला की नाही नाही, या रूममध्ये तुम्ही ना बॉटल ठेवून द्या. आणि तो मुलगा दरवाजाजवळच थांबला. कमळी जेव्हा बॉटलचा बॉक्स आतमध्ये ठेवण्यासाठी गेली तोपर्यंत त्या मुलाने मात्र कमळीचा दरवाजा बाहेरून लॉक करून घेतला, जेणेकरून कमळी फीस भरायचा टाईम संपेपर्यंत बाहेर येऊ नये. याच्यामुळे त्या मुलाने दरवाजा लॉक केला. आता हा सगळा अनिकाचाच प्लॅन असतो. अनिकानेच त्या मुलाला सांगितलेलं असतं कारण तिला पैशाची खूप गरज आहे. तू सांगशील ना त्या ठिकाणी तिथे पाणी बॉटल नेऊन ठेवायला रेडी होईल आणि आपला प्लॅन सक्सेस होईल. तसंच झालं मात्र की अनिकाचा प्लॅन सक्सेसच झाला, पण अजून स्टोरी बाकी आहे. आता त्यानंतर काय होतं, निंगीने मात्र मॅडमला सांगितलेलं असतं की मॅडम अजून वेळ आहे बरं का, कमळी नक्की येईल, तुम्ही ना खिडकी उघडीच ठेवा. थोड्या वेळामध्ये अनिका तिथे येते. अनिका आणि तिच्या काही क्लोज फ्रेंड असतात त्या देखील तिथे येतात. तर अनिका म्हणू लागते, चला आवरा आता, हे बंद करून ठेवा, आता न बंद करून ठेवायची वेळ झाली आहे. तर मॅडम म्हणू लागतात की नाही अनिका, अजून थोडासा वेळ बाकी आहे. तर अनिका म्हणू लागते, मला जास्तीचं शिकवायचं नाही बरं का, हे कॉलेज कुणाचं आहे, माझ्याच आजीचं कॉलेज आहे ना, मग मला का शिकवता तुम्ही, एका मिनिटामध्ये मी तुम्हाला या ड्युटीवरून काढून टाकू शकते. अनिका मात्र त्यांना धमकी देत असते. त्या मॅडम खूप घाबरून जातात. तर फीस भरायच्या टायमिंगसाठी ना 15 मिनिट बाकी असतात. तर मॅडम तेच सांगू लागतात की अनिका अजून 15 मिनिट बाकी आहे, आपल्याला बंद करून नाही ठेवू शकत आपण, 15 मिनिट वेळ झाला की नंतर आपण बंद करून ठेवू शकतो. तर अनिका म्हणू लागते, जर 5:30 वाजून जर 1 सेकंद जर वर झाला ना तर माझ्या इतकी वाईट मुलगी कोणीच नसेल. तर मात्र निंगी मात्र कमळीच्या साईडने येऊन अनिकाला बोलू लागते, म्हणू लागते, काय गं सतत तुझी काय बडबड चालू राहते गं, आमच्या विरोधात नेहमी ना काहीतरी भानगडी करतच राहते, काही ना काही प्लॅन करतच राहते, पण यावेळी पण तुझं काहीच चालणार नाही. तुला काय वाटतं कमळीला तू काही ना काही करून तिकडं बंद करून ठेवशील असं थोडंफार निंगीला कळत असेल. कमळी का नाही आली तर हिचाच काहीतरी प्लॅन असेल. तर आता निंगी म्हणू लागते, त्यांना काही सांगायची गरज नाही, वेळेवर कमळी येणार पण आणि तिची फीस पण भरणार आणि याच कॉलेजमध्ये तिचं ती शिक्षण पूर्ण करणार. तर आता अनिका म्हणू लागते, बघते ना निंगू पिंगू मी पण की तुझी ती कमळी कशी येते आणि टायमाच्या अगोदर फीस कशी भरते ना, मला पण बघायचंच आहे, मी पण इथेच बसून राहते ना. दुसरीकडे आता कमळीला त्या मुलाने बंद करून ठेवलेलं असतं. कमळी खूप घाबरून गेलेली असते. दरवाजा बाजू लागते, इकडे तिकडे आवाज देऊ लागते की कुणी आहे का, प्लीज मला बाहेर काढा म्हणून. पण मात्र कमळीची मदत करण्यासाठी नेमकं तर तिथं कुणीच नसतं. तर मित्रांनो बघूया आता कमळी 15 मिनिटांमध्येच त्या रूमच्या बाहेर कशी निघेल आणि तिची फीस भरून त्याच कॉलेजमध्ये ॲडमिशन मिळवेल का नाही, उद्याच्या भागात नक्की बघूया. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.